श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे भाऊबीज। तर भाऊबीज हा भाऊ बहिणीचा सण असतो आणि या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करतात। दिवाळी सोबतच भाऊबीज हा सण भारतामध्ये अगदी थाटामाटात उत्साहात साजरा केला जातो। भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुनाकडे गेला होता आणि यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवून घालून औक्षण केले होते आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली होती। त्यावेळेला प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले। त्यावेळी यमुना म्हणाले की तू दरवर्षी या माझ्या घरी ये, शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल तर ती तुला घाबरणार नाही। आणि यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान सुद्धा दिले आणि याच दिवसापासून भाऊबीज या उत्सवाला सुरुवात झाली। त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया असं सुद्धा म्हटलं जातं। तर पहा, उद्या आपल्याला आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे, भावाला ओवाळायचं आहे। उद्या ज्यावेळेस प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळणार आहे तर ओवाळणी झाल्यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे। प्रत्येक बहिणीने भावाला न विसरता एक वस्तू द्यायची आहे। आता ही वस्तू का द्यायची आहे आणि काय द्यायची आहे, कारण की भावाच्या जीवनातील सर्व संकट, विघ्न, दोष, दारिद्र्य जे काही आहे तर ते सर्व दूर करण्यासाठी आणि त्याच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला एक अतिशय प्रभावशाली असा हा एक उपाय करायचा आहे। हा उपाय जर आपण केला तर भावाच्या जीवनातील सर्व विघ्न तर दूर होतीलच आणि त्याच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्ती सुद्धा होतील। तर आता उद्याचा जो भाऊबीजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो आहे 14 तारखेला। म्हणजेच काय तर भाऊबीज जी आहे तर ती आज दुपारपासून चालू झालेली आहे। तर दुपारी भाऊबीज जी आहे तर ती 2 वाजता सुरू झालेली आहे आणि उद्या दुपारी ती 1 वाजेपर्यंत असणार आहे। म्हणजे हा जो शुभ मुहूर्त आहे तर तो दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे। पण आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या प्रकारे सूर्याची जी उदय तिथी असते तर त्यानुसारच आपण या तिथी ज्या असतात तर ती साजरी करत असतो। तर उद्याची जी तिथी आहे तर ती सूर्याने बघितलेली आहे आणि त्यामुळे उद्या भाऊबीज आपण साजरी करायची आहे। असं नाही की 1 वाजेपर्यंतच तुम्हाला ओवाळायचं वगैरे आहे, असं अजिबातच नाहीये। तुम्हाला जर वेळ नसेल तर मग तुम्ही नंतर सुद्धा ओवाळलं तरीही चालेल, पण एक जो शुभ मुहूर्त असतो तर तो मात्र 1 वाजेपर्यंत असणार आहे। पण या काळामध्ये तुम्ही ओवाळलं तर अतिशय उत्तम राहील, किंवा मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ओवाळलं तरीही चालेल। ज्या वेळेला तुम्ही तुमच्या भावाला ओवाळणार आहात तर त्या ओवाळणीमध्ये ज्या वेळेस आपण आपल्या भावाला गंध लावत असतो तर गंध हा जो शक्यतो करून तुम्ही कुंकवाचा न करता अष्टगंधक जो असतो तर अष्टगंध तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचा गंध तुम्हाला तुमच्या भावाच्या कपाळाला लावायचा आहे। याने काय होतं तर भावाच्या जीवनातील जी काही सर्व संकट आहे तर त्या संकटातून त्याची मुक्तता होत असते। तर उद्या आपल्याला यमाच्या नावाचा सुद्धा एक दिवा लावायचा आहे। हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे। गव्हाच्या पिठाचा एक कणकेचा तुम्हाला दिवा बनवायचा आहे। 4 मुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर ते तुम्ही टाका, किंवा मग मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही टाका, किंवा मग तुम्ही जे कोणतं पूजेसाठी तेल वापरता तर ते तेल टाकलं तरी सुद्धा चालेल। आणि जर समजा तुम्ही जे कोणतंही तेल टाकणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही अगदी चिमूटभर मोहरी टाकली तरी सुद्धा चालेल। आता हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिव्याला जमलं तर 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते दिव्यामध्ये तुम्हाला आवर्जून टाकायचं आहे। त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो थंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे। तो दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये परत आणायचा नाहीये, तिथून उचलायचा नाहीये, डायरेक्टली तुम्हाला बाहेर घेऊन जायचं आहे। एखाद्या झाडाखाली तुम्ही जरी टाकून दिला तरीही चालेल, किंवा मग तुम्ही अगदी डस्टबिन मध्ये टाकून दिला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी यमदीपदान सुद्धा करायचं आहे। आता उद्या आपल्याला ज्या वेळेस आपण भावाला ओवाळणार आहोत तर पहा, आपल्याला उद्या अभ्यंग स्नानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे। त्यामुळे उद्या आवर्जून तुम्ही अभ्यंग स्नान हे नक्की करा। उठणं तेल वगैरे लावून तुम्ही अभ्यंग स्नान करायचं आहे। त्यानंतर आपण ज्या वेळेस आपल्या भावाला ओवाळणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला आपल्या भावाला एक नारळ
आणि एक करगोडा जो असतो तर तो आवर्जून द्यायचा आहे। आपल्या भावाला ओवाळणी झाल्यानंतर या दोन वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत। नारळामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती असतात। हे नारळ जर आपण आपल्या भावाला दिलं तर त्याच्या जीवनातील जे काही सर्व संकट आहेत, विघ्न आहेत, दुःख आहे तर ती दूर होण्यासाठी मदत होत असते। तर उद्या तुम्हाला एक नारळ आणि एक करगोटा, जो काळ्या रंगाचा करगोटा असतो किंवा त्याला आपण धागा सुद्धा म्हणतो, तर तो करगोटा तुम्हाला तुमच्या भावाला द्यायचा आहे। भाऊबीज आपण का साजरी करत असतो तर भावाच्या जीवनातील ज्या काही इडापिडा आहेत, जी काही संकट आहेत तर ती सर्व दूर व्हावीत यासाठी आपण भाऊबीज ही साजरी करत असतो। त्यामुळेच तुम्हाला फक्त एक नारळ द्यायचा आहे। आणि आता जर तुम्हाला भाऊ नसेल तर मग तुम्ही चंद्राला सुद्धा ओवाळू शकता किंवा मग तुम्ही ज्यांना कोणाला भाऊ मानलेला असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही ओवाळलं तरीही चालेल। तर बघा, काही ठिकाणी ज्या महिला अशा असतात की त्यांना भाऊ वगैरे नसतो तर त्या चंद्राला भाऊ म्हणून चंद्रालाच ओवाळत असतात, पण अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही भाऊबीज ही साजरी करू शकता। चंद्राला तुम्हाला ओवाळायचं आहे आणि हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान म्हणून ठेवू शकता। तर अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा याचं खूप छान तुम्हाला लाभ मिळेल। आणि हे जे नारळ ज्यावेळेस आपण आपल्या भावाला देणार आहोत तर त्यावेळेस आपल्या भावाच्या जीवनातील जी काही सर्व संकट आहेत, दुःख आहेत, दारिद्र्य आहे तर ती दूर करायची भगवान विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यांच्या जीवनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे। आणि यमराजाला सुद्धा आपल्या भावाच्या जीवनातील जी काही दुःख आहेत तर ती दुःख दूर करा अशी सुद्धा प्रार्थना आपल्याला यमदेवाला करायची आहे। कारण ही जी यमतृतीया जी असते तर ती अतिशय महत्त्वाची असते आणि हिला आपण यमद्वितीय असं सुद्धा म्हणत असतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय नक्की उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि तुम्हाला सांगितलेल्या वस्तू तुम्हाला तुमच्या भावाला ओवाळणीनंतर नक्की द्यायच्या आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।